दादा काय सांगणार आहे? काल एक दुर्घटना घडली त्यात दहिकरा सरावाच्या वेळी खूप दुःखद घटना आहे. त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता, 11 वर्षाचा होता. आणखीन काही दिवसांनी तो कमवायला लागला. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा आधार होता तो. फार दुःखद घटना झालेली आहे. त्याबद्दल मला अतोनात दुःख झालेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड गरीब परिस्थिती आहे. सुबतली असेल परिस्थिती कशी आहे. मी त्या मंडळाच्या सर्व प्रमुखांना सांगू इच्छितो, अशा लहान मुलांना आपण गोंधळ सोडून कोर्टाच्या नियमाचं पालन करा. कोर्टाने जे नियम घातलेले त्याप्रमाणे आपण चालावं. सण आहे, उत्सव आहे, साजरा झाले पाहिजे, पण कुणाचा जीव घेऊन आपल्याला सण साजरा करायचा आहे. याची दखल जरा मंडळाने घ्यावी असं मंडळांनी त्यांची विनंती करेल. तसंच या नवतरुण मित्रमंडळ गेल्या 40 वर्षापासून चाललंय आणि आता त्या प्रमुखांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. यावरती या बाबतीत कायदेशीर बाबी काय त्या मी तपासून घेतो आणि वेळ पडल्यास सिनियर एसीपी डीसीपी साहेबांशी सर्वांशी बोलले. ही दुर्घटना आहे, हा ॲक्सिडेंट झाला समजलं जातं. या बाबतीत कायदेशीर मला पूर्णपणे नॉलेज नाही. ते मी विचारून त्याच्या काय असेल ती चौकशी करतो. मंडळाच्या मुलांची पण बसून त्या बाबतीत चौकशी करतो. तसंच चुकीचे प्रकार घडले नाही पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. त्याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे. मंडळाच्या प्रमुखांना सर्वांना मी विनंती करतो हात जोडून, कोर्टाच्या नियमाचं पालन करा आणि सण आपले साजरे करा. आणि आज मी माझ्या मतदारसंघातलं तो वास्तव्याने लहान मुलं असल्याने त्यांच्या कुटुंबाला माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे 5 लाखाची मदत जाहीर करतो. दादा तसंच आपण पाहिलं तर जेवढे आमच्याकडे पथकं आहेत त्यांना मी सर्व या गोष्टी पुरवतो. ते रीब असेल, त्यांना वर चढण्यासाठी हेल्मेट असेल, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही पुरवतो. हे पथक आमच्या पक्षाशी जॉईन नव्हतं, मग कुणाशी असो, पण खरं तर त्यांनी मला सांगितलं असतं त्याच गोष्टी त्यांना सुद्धा गोष्टी पुरवल्या. कारण शेवटी मतदारसंघातल्या एका तरुणाचा जीवाचा प्रश्न आहे. अशा गोष्टी याच्या पुढे म्हणून मी बोललो ना, मंडळाच्या प्रमुखांशी बसेल त्यांना आणखीन काय त्याच्यात करत असतील चुकीचं आहे, पण अशा गोष्टींना आपण कुठेतरी बंद करा. एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांशी पण मी बोलेन आणि यांच्या कुटुंबाला शासनातर्फे काही मदत मिळते का त्याबद्दल बोलेन. माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे, मी पक्षाचा प्रमुख असल्या कारणाने आमदारीतला असल्याने माझ्यातर्फे मी त्यांच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत जाहीर करतो. ठीक आहे, चलो हिंदी लेना है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.